तिकडे छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी 1200 mm व्यासाची जलवाहिनी पुन्हा फुटल्यामुळे पैठण रस्त्यावर पाण्याचे फवारे सुरू झाले। ढोरकीन येथील क्रांतीनगर जवळ सकाळी 7:30 वाजेदरम्यान ही सगळी घटना घडलेली आहे। अजूनही महापालिकेचे कर्मचारी दुरुस्तीसाठी आले नसल्यामुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे। यापूर्वी याच ठिकाणी पाईपलाईन फुटलेली होती आणि पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना घडल्यामुळे इथल्या नागरिकांना सुद्धा त्रास सहन करावा लागतोय। छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी 1200 mm व्यासाची जलवाहिनी पुन्हा फुटल्यामुळे पैठण रस्त्यावर पाण्याचे फवारे सध्या सुरू झालेले आहेत। ही सगळी घटना खरं तर सकाळी 7:30च्या सुमारास घडली, मात्र अद्याप या ठिकाणी कर्मचारी दाखल झालेले नसून या घटनेची अजूनही दखल घेण्यात आलेली नाहीये। त्यामुळे अजूनही महापालिकेचे कर्मचारी दुरुस्तीसाठी आले नसल्यामुळे हजारो लिटर पाणी हे रस्त्यावर वाहून जात आहे। पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होते। यापूर्वी सुद्धा याच ठिकाणी अशा पद्धतीने पाईपलाईन फुटलेली होती।